हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस आहे लक्ष्मीपूजन. काल झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठलो, सर्व जेवण वगैरे मग सकाळी नाश्ता करायचा होता. नाश्त्यामध्ये मी सँडविच बनवणार होते आणि इथे मी कोथिंबीर आणि पुदिना आणि हिरवी मिरची असं एक चटणी बनवून घेणार आहे, पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून. त्यानंतर इथे 2 बटाटी उकडत घातली होती, ती उकडून घेतली आणि भात देखील लावलं होतं दुपारचं जेवणासाठी. तर भातासोबतच बटाटी उकडून घेतली इथे मी आणि बटाटी वगैरे उकडून झाली. त्यानंतर काकडी होती, काकडी वगैरे सोलून वगैरे घेतली. 2 काकड्या घेतल्या होत्या. 2 काकड्यामध्ये 4 ते 5 सँडविच आरामात बनते. आणि 2 बटाटी उकडून घेतली होती, त्याचे पण साल वगैरे मी काढून घेतले आणि कट करून घेतले. काकडीची पण कट करून घेतली आणि टोमॅटो असे पीसेस करून घेतले छोटे छोटे. आणि इथे एक बीट पण घेतलं, बीट पण अशा प्रकारे करून घेतलं आणि सँडविच तयार झालेलं होतं. त्यानंतर किचनवरती एवढा पसारा पडलेला होता. त्यानंतर सर्व किचन क्लीन केलं. सर्व जे काही भांडे होते ती बेसिनमध्ये टाकली. किचन स्वच्छ पुसून घेतलं आणि गॅस देखील पुसून घेतला. आणि ही भांडी जी होती याचं सर्व क्लीन वगैरे करून घेतली, फटाफट क्लीन करून घेतली. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा. तरी ते सर्व भांडी वगैरे धुवून घेतली होती मी, हे बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर दुपारी खूप जोरात आमच्या इकडे पाऊस आला. सँडविच वगैरे खाल्लं आणि जरा वेळ झोपलो. आणि दुपारचा वेळ होता तर बाहेर बघितलं तर खूप पाऊस चालू होता. तर अशा प्रकारे सर्वच क्लीन वगैरे करून घेतलं. आणि जी काही कपडे होती मी किचन ओट्यावरती वापरते ती क्लीन करून घेतली. आणि बाहेर बघा खूप वारं वगैरे होतं सुटलेलं आणि पाऊस पण चालू होता. तर हा पाऊस चालू होता दुपारचे 4 किंवा 5 वाजले असतील. त्यानंतर अद्रक टाकून गरम अशी चाय बनवून घेतली आणि दुधाची चाय होती, सिंपलच होती. आणि बाहेरनं मैत्रिणीने मला फराळ दिलं होतं दिवाळीचं, चिवडा आणि शंकरपाळ्या. तर चाय बनवून घेतली आणि शंकरपाळ्या पण खाल्ल्या. तर आईसोबत थोडंसं आईजवळ बसली आणि स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं, पाया वगैरे पडली आणि बाहेर आली मार्केटला. भाजी वगैरे घेतली, मेथीची भाजी. आणि मेथीची भाजी 50 रुपयाला होती मार्केटमध्ये. त्यानंतर ही जी ब्लू साडी दिसते ती ट्रेंडिंगमध्ये आहे, ती घ्यायला गेली आणि करगुटे वगैरे घेऊन आले. त्यानंतर मस्त अशी साडी वगैरे घालून तयार झाली आणि संध्याकाळ झाली होती. तर बाहेर दारामध्ये रांगोळी देखील काढून घेतली आणि दिवाबत्ती वगैरे केली स्वामींना वगैरे. आणि बाहेर दिवा जे रेडीमेड असतात तेच मी ह्या वेळेला दिवाळीमध्ये वापरले होते, कारण पंतीमधले दिवा जो असतो ना त्याची वात खूप मोठी पेटते आणि ते लवकर जळत जातो. आणि असे रेडीमेड आणले ना खूप सुंदर दिसतात आणि रांगोळीमध्ये पण छान वाटतात. तुम्ही कशीही रांगोळी काढा, पण हे दिवे असे ठेवले ना खूप छान दिसतात. तर नेहमी मी असेच आणते आणि असे ठेवून घेतले होते. त्यानंतर आईंना विचारलं की हा इथे एक ठेवू का म्हणून. तर आई बोलल्या नको, कारण आपण जातो येतो तर कपडे वगैरे लागू शकता. तर अशा प्रकारे मी तयार वगैरे झाली होती. आणि संध्याकाळी जेवणामध्ये वांग्याचं भरीत केलं होतं. वांगी वगैरे भाजून घेतली, तेलामध्ये कांदा टाकला, हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केलं, हळद टोमॅटो घालून घेतली आणि जी वांगी होती ती सोलून वगैरे घेतली आणि अशी मीठ वगैरे हळद टाकून मॅगी मसाला टाकून करून घेतलं, हे बघा अशा प्रकारे. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि फुल गॅसवरती असं हलवून घ्यायचं. आणि हा लोखंडाचा तवा, याच्यावरती खूप छान असं चविष्ट जेवण बनतं. तर आज होतं जेवणामध्ये असं काही, आमटी होती, चपाती, ज्वारीच्या भाकरी आणि स्वामींना नैवेद्य दिला आणि आम्ही